52,750 रुपये कशासाठी? 13,52,750 रुपये कशासाठी? भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा 13,52,750 रुपये कशासाठी? 13,52,750 रुपये कशासाठी? गडिंग्लज गारगोटी कोल्हापूर या रस्त्याच्या कामाचं हे दुरुस्तीचं काम सुरू आहे. या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि MRI स्कूल समोर जो काही पार कट्टा आहे त्या पार कट्ट्यावरती नगरपालिकेने 13,52,000चा विकास निधी खर्च केलेला आहे, असा आरोप आज गडिंग्लज भाजपने केलेला आहे. आपल्यासोबत गडिंग्लज नगरीच्या विद्यमान नगरसेविका तसेच माजी नगराध्यक्ष स्वातीताई कोरे त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. ताई, काय सांगाल हे कसं आंदोलन? गारगोटीपासून जो येणारा राजमार्गाचं काम जे चालू आहे ते आता काही दिवसात गडिंग्लज शहरापर्यंत येऊन पोहोचेल. हा पारकट्टा संबंधित विभागानं रस्त्यामध्ये येतोय असं नगरपालिकेला कळवलेलं आहे आणि रस्त्यामध्ये पारकट्टा येत असल्यामुळे तो पारकट्टा काढावा लागणार आहे. आता पारकट्टा काढावा लागणार हे संबंधित विभागानं नगरपालिकेला कळवलेलं आहे. इथले स्थानिक नागरिक जे आहेत, देवाडे वहिनी, त्यांनीसुद्धा नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे की ह्या पारकट्ट्याचं काम केलं जाऊ नये. तरीसुद्धा काय कशाच्या फायद्यासाठी, कोणत्या फायद्यातून हे जो निघणार आहे, जे कामच इथं राहणार नाही आहे, त्याच्यावर 13,52,750 रुपये खर्च करण्याचं नेमकं प्रयोजन काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आपण तुम्ही गडिंग्लजच्या शुद्ध नागरिक आहेत, त्यांनी एखादी लाईट बिल असो, पाणीपट्टी असो, घरपाळा असो, महिनाभर लेट झालं तर त्याला दंडात्मक कारवाई करता आणि ते कर स्वरूपात पैसा आपण गोळा करता. मग ह्या 13,52,000ला ह्याला जबाबदार कोण? ह्या रस्त्यामध्ये हे पारकट्टा जात असलेला संबंधित विभागानं तुम्हाला पत्र देखील दिलं आणि ह्या इथं राहत असलेल्या नागरिकांना तो विषय मार्चमध्ये हे सांगितलं. मार्च 2026मध्ये रिस्तर पत्र घेऊन तुमच्याकडनं पोच घेतल्यानंतर देखील तुम्ही पारकट्टा 13 लाख रुपये खर्च करणार असाल कागदावरती आणि प्रत्यक्षात मात्र 50,000 रुपयाचं मटेरियल आणला. उर्वरित रक्कम कुणाच्या खिशात आणि कुणाला खुश करण्यासाठी हे वापरत आहे. इथंच ह्या पारकट्ट्याच्या समोर असलेलं पुरुष स्वच्छतागृह तुम्ही ते बघत आहे, तिथं दुरुस्त करता येत नाही तुम्हाला आणि हे कशासाठी? आणि ह्याचं पुढं गेल्यानंतर MR हायस्कूलच्या कंपाऊंड संपल्यानंतर तिथं पण अशाच कामाचं स्वरूप दिसत आहे. त्याची पेपर्स संबंधित विभागाकडं आम्ही मागितलं असताना नाही साहेब देऊ नका, साहेब आल्यानंतर बघू. मग ह्याच्या पाठीमागचं साहेब कोण, हा खरा प्रश्न आहे. हे कुणाच्या आशीर्वादाने हे काम अशा होत आहे. आणि तुम्ही ज्या गडिंग्लजमध्ये अन्य ठिकाणी जर हे होत असेल आणि ते निदर्शनात असेल तर भारतीय जनता पार्टी ते उलगडा करायला पहिला पाऊल आमचं असणार आहे.